Hello, let's start with superstructure. In last video, we have studied details about substructure, its components, and its purpose and functions. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सबस्ट्रक्चरचे व्हॉट इज सबस्ट्रक्चरचे कॉम्पोनंट्स कोणते असतात आणि त्याचा पर्पज फंक्शन्स काय असतात ते पाहिलं होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये जो दुसरा पार्ट आहे सबस्ट्रक्चर एक आणि हा बी पार्ट म्हणजे सुपरस्ट्रक्चर. सो व्हॉट इज मीन बाय superstructure? It is a part of structure lying above the ground surface is called as superstructure. बिल्डिंगचे पार्ट जे दोन मेजर डिव्हिजन केलेले आहेत त्याच्यापैकी एक सबस्ट्रक्चर आपण पाहिला आणि दुसरा सुपरस्ट्रक्चर. सबस्ट्रक्चर म्हणजे ग्राउंड सरफेसचा जो खालचा पार्ट होता, द सरफेस अँड द स्ट्रक्चर लाईंग बिलो द ग्राउंड सरफेस असं आपण सबस्ट्रक्चरमध्ये बोललो होतं. इथे ए पार्ट ऑफ स्ट्रक्चर लाईंग अबो दी ग्राउंड सरफेस. ग्राउंड सरफेसच्या वरती बिल्डिंग जेवढी आपल्याला दिसते त्याला सुपरस्ट्रक्चर आपण म्हणतो. तर त्याचे कॉम्पोनंट्स आपल्याला तसे जनरल कॉम्पोनंट्स बिल्डिंगचे माहीतच आहेत, तर त्या प्रत्येकाचा डिटेल्स, त्याचा पर्पज, त्याचे फंक्शन्स स्पेशली आपण इथे डिटेलमध्ये मेन्शन पाहणार आहोत. तर पहिला इम्पॉर्टंट पार्ट येतो वॉल्स. सपोज वॉल्स जे आहेत तर वॉल्सचं प्रत्येकाचं फंक्शन आपल्याला स्पेशली इथे मेन्शन करायचं. तर वॉल्सचं फंक्शन काय राहील? वॉल फॉर्म द आउटर लिमिट्स ऑफ द बिल्डिंग अँड सेपरेट रूम्स फ्रॉम इच अदर. तर वॉल्सचं मेन फंक्शन जे आहे ते म्हणजे आउटर बाउंड्रीज ज्या आहेत बिल्डिंगच्या त्या एनक्लोज करणं आणि एकापासून दुसरी रूम सेपरेट करणे. ठीक आहे, टू सेपरेट रूम्स फ्रॉम इच अदर. प्रत्येक रूम ही डिवाईड वॉलनंच केलेली असते. तर हा त्याचा मेन फंक्शन आहे, तिथे पर्पज आहे. दुसऱ्या टाईपचे आहे पार्टिशन वॉल. आता पार्टिशन वॉल ज्या आहेत त्या आपण इथे पाहतो. जे मेजर वॉल्स आहेत त्याच्यामध्येच काही ह्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल आपल्या डिपार्टमेंटमध्ये ते ज्या कॅबिन बनवलेल्या आहेत त्या कॅबिनमध्ये जे काही छोटे परत ब्लॉक बनवले आहेत किंवा एक मोठ्या हॉलमध्येच आपलं एक कॅबिन पण बनवली गेली आणि ती सेपरेट रूमसारखी बनवली. ठीक आहे, पण त्याला ज्या आतमधल्या वॉल आहेत त्या मेजर वॉल नाही आहेत एकदम, तर त्या सिम्पली फक्त डिवाईड केलेल्या आहेत बाय युजिंग फर्निचर. तर एक प्रकारचे फर्निचर शीट्स ज्या ॲस्बेस्टॉस शीट वगैरे असतात तर ह्या शीटनी त्या डिवाईड केलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्या वॉल. तर ह्या फक्त डिवाईड करण्यासाठी मोठा बिल्डिंगमधलाच पार्ट जो मोठा हॉल असेल किंवा काही असेल त्याच्यामध्ये आपल्याला काही स्पेसिफिक पर्पजसाठी जर त्याच्यामध्ये काही डिव्हिजन करायचं, वेगवेगळे ब्लॉक तयार करायचे असतील तर ते पार्टिशन केले जातात आणि म्हणून त्या वॉलला आपण पार्टिशन वॉल म्हणतो. पहा, द वॉल विच डिवाइड्स रूम इंटू डिफरंट सेक्शन इज कॉल्ड पार्टिशन वॉल. पहा, मी म्हणलं वेगवेगळ्या सेक्शनमध्ये रूम, मोठी रूम असेल आणि तिला फक्त डिवाईड करायचं असेल तर त्याला पार्टिशन टाकतो आपण आणि त्या वॉलला मग पार्टिशन वॉल म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॅव्हिटी वॉल. पहा, ही परत वॉलच आहे. तर वॉल्समध्ये मेजर वॉल आले, पार्टिशन वॉल आपण पाहिलंच. कॅव्हिटी वॉल पण तशा रिअरली यूजमध्ये आहेत. स्पेशली ज्या मोठ्या कंपनीज वगैरे असतात, इंडस्ट्रीज, कंपनीज, फॅक्टरी ज्या आहेत त्यांच्यामध्ये स्पेशली यूज होतो, जिथे की फार मोठ्या प्रमाणात आवाज वगैरे येतो. तर जनरली तिथे या कन्स्ट्रक्ट केल्या जातात. कॅव्हिटी वॉल is constructed with two separate walls for single wall purpose with some space or cavity between them. तर कॅव्हिटी वॉल
एका सोबतच काही अंतरावर सोबतच दोन वॉल कन्स्ट्रक्ट केलेले असतात. आणि त्यांच्यामध्ये काही गॅप सोडलेला असतो. जनरली तो गॅप एक 10 सेंटीमीटरच्या आसपास. तर तशा वॉल ज्या सेपरेट वॉल एक सोबत पॅरलली कन्स्ट्रक्ट केलेले असतात त्यांना आपण कॅव्हिटी वॉल म्हणतो. तो स्पेसचाही पर्पज काय असतो ते पहा. दिस टू सेपरेट वॉल्स आर कॉल्ड ॲज लिव्ज ऑर कॅव्हिटी वॉल. ठीक आहे, त्यांना आपण कंबाईन एकत्रित त्याला कॅव्हिटी वॉल म्हणतो. द इनर वॉल इज कॉल्ड ॲज इंटरनल लिफ अँड आउटर वॉल इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल लिफ. ठीक आहे, तर त्याला स्पेशल नाव दिलं. दी आतमधली वॉल असेल, आतमधल्या साईडची इनर वॉल, इट इज कॉल्ड ॲज इंटरनल लिफ. नावावरून लक्षात ठेवली, इनर इंटरनल. आणि जी आउटर वॉल असेल किंवा एक्सटर्नल वॉल असेल दॅट इज कॉल्ड ॲज आउटर वॉल एक्सटर्नल लिफ. एक्सटर्नल वॉल एक्सटर्नल लिफ, इंटरनल वॉल इंटरनल लिफ. कॅव्हिटी वॉल इज ऑल्सो कॉल्ड ॲज हॉलो वॉल. आता दोन वॉल असल्याने त्याच्यामध्ये जो गॅप आहे त्याच्यामुळे त्याला हॉलो वॉल पण बोललं जातं. त्याच्यामध्ये पोकळे राहिले आणि ती जो गॅप असतो तो स्पेशली थर्मल इन्सुलेशनसाठी आणि नॉईज इन्सुलेशनसाठी. म्हणजे नॉईज असेल, बाहेरून आवाज येणारा, किंवा मग टेम्परेचर जास्त असेल, कधी आउटर टेम्परेचर जास्त असेल म्हणजे थोडक्यात समरमध्ये त्याचा इफेक्ट फार आतमध्ये जास्त नाही व्हायला पाहिजे. तर तो मेन पर्पज राहतो त्याच्यामध्ये गॅप सोडण्याचा दोन वॉलमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे सुपरस्ट्रक्चरमधला इम्पॉर्टंट पार्ट आहे सील. तर सील इट प्रोव्हाइड्स ए सुटेबल फिनिश टू विंडो ओपनिंग. आता जो विंडोचा बॉटम पार्ट राहतो, द बॉटम पार्ट ऑफ द विंडो इज कॉल्ड ॲज सील लेवल. तर ते सील तिथे प्रोव्हाइड केलेलं असेल सील लेवललाच, पण लेवल जर बोलायचं झालं तर सील लेवल इट इज द बॉटम लेवल ऑफ द विंडो. मग त्याचं पर्पज काय? इट प्रोव्हाइड सुटेबल फिनिश टू विंडो ओपनिंग. प्रॉपर विंडो एक लेवल तिथे प्रोव्हाइड केली जाते, त्याच्यामुळे येते. दुसरा, इट ऑल्सो अफोर्ड्स ए प्रोटेक्शन टू द वॉल बिलो द विंडो. तर विंडोचा जो बॉटम पार्ट आहे तिथे म्हणजे त्या वॉलची कंटिन्युटी वॉलची तिथे ब्रेक होते, त्यालाही तिथे प्रोटेक्शन देण्याचं काम हे सीलचं आहे. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स द सपोर्ट टू द व्हर्टिकल मेंबर्स ऑफ द ओपनिंग्स. जे विंडोचे व्हर्टिकल मेंबर्स आहेत दोन्ही साईडला दिलेले, त्यांना सपोर्ट देण्याचं काम पण सीलचं आहे. लिंटेल आता सील हा बॉटम पार्ट झाला, तर टॉप पार्ट जो आहे विंडोचा किंवा डोअर्सचा तर त्याला आपण लिंटेल म्हणतो. ठीक आहे. इट इज द टॉप मोस्ट पार्ट ऑफ द विंडो और डोअर. इट इज कॉल्ड एज लिंटेल. इट सपोर्ट्स दी पोर्शन ऑफ वॉल ओव्हर द ओपनिंग. ओपनिंग जे आता विंडोलाही ओपनिंग आहे, विंडो हा एक ओपनिंग मेंबर आहे, डोअर पण आहे, तर त्याला जो टॉपला सपोर्टिंग पार्ट जो दिला असतो तो म्हणजे लिंटेल. दे आर यूज टू ट्रान्समिट द लोड टू ॲडजसंट वॉल ओव्हर विच दे आर सपोर्टेड. तर दोन्ही साईडला लोड, डोअर असेल किंवा विंडो, त्याच्या दोन्ही बाजूला लोड ट्रान्सफर करणे हे लिंटेलचं मेन काम आहे. जी तो वरचा लोड, जे वॉल विंडो आहे किंवा डोअर आहे त्याचा जो वरचा पार्ट आहे त्याच्यावरतीही आपली वॉल आहे. ठीक आहे. तर त्याचा काही लोड डायरेक्टली डोअरवर किंवा विंडोवर येऊ नये, म्हणजेच तो थोडक्यात दोन्ही बाजूंनी त्याच्या साईडच्या वॉलवर ट्रान्सफर व्हायला पाहिजे, हा त्याचा पर्पज असतो लिंटेल प्रोव्हाइड करण्याचा. ठीक आहे. नेक्स्ट आहे डोअर्स आणि त्याच्यानंतर विंडोज असतील. तर डोअर्सचा पर्पज काय असतो? डोअर्स आर यूज्ड फॉर फ्री मुवमेंट ऑफ ऑक्युपंट्स इन अँड आउट ऑफ द हाऊस. ऑक्युपंट्स म्हणजे जे युजर्स आहेत त्यांना फ्रीली ॲसेस, फ्री मुवमेंट इनसाईड आउटसाईड
रूममध्ये करता यावे हा मेन पर्पज आहे. तो सिंपल आहे डोअर्सचा. द आउटर doors are means of isolating the house from the surrounding from privacy and security point of view. हे आतमधल्या डोअरचं झालं. वरचा जो पॉईंट डिस्कस केला तो कॉमनच असेल, पण स्पेशली आउटर डोअर्स जे आहेत, आउटर डोअर्स म्हणजे त्याच्यामध्ये आपले मेन गेट पण येऊ शकतात. ठीक आहे, गेट पण असेल जो बसवला आहे, त्याचं काम आहे की तो डायरेक्ट दुसरं रूम असेल किंवा दुसरा घरच असेल बाजूचं बिल्डिंग, तर त्यांना आपल्यापासून तिथे सेपरेट करतो, आयसोलेट हाऊस फ्रॉम द सराउंडिंग, अँड इट प्रोव्हाइड्स प्रायव्हसी अँड सिक्युरिटी पॉईंट ऑफ. बरोबर, तर तो आपण साहजिकच तिथे मेन गेट बसवला असतो त्याला लॉक केल्याशिवाय जात नाही. म्हणजे सिक्युरिटी, आपली प्रायव्हसी सर्व द्या. डायरेक्ट लॉक केलं जे आउटर डोअर हा मेन आहे, प्रायव्हसी अँड सिक्युरिटी पॉईंट ऑफ. तो बंद केला संपलं, तुमचे आतमधले दरवाजे उघडे असेल काही हरकत नाही, पण सिक्युरिटी अँड प्रायव्हसी पॉईंट ऑफ व्ह्यूनं आउटर डोअर म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर हे काही सुपरस्ट्रक्चरचे 5-6 पार्ट आपण इथे पाहिले. अजूनही काही पार्ट्स त्याचे बाकी आहेत. रिमेनिंग पार्ट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर इथे झालेला पार्ट एकदा नीट सर्व लक्षात घ्या. सुपरस्ट्रक्चर, त्याचे काही आपण इथे कॉम्पोनंट्स पाहिले, इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स सुपरस्ट्रक्चरचे. रिमेनिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. ओके, थँक्यू.